नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अनुष मुकाशी आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण IDFC फर्स्ट बँकबद्दल चर्चा करणार आहोत. तर हा माझा एक पहिला मराठीमध्ये व्हिडिओ आहे, प्रयत्न आहे मराठीमध्ये व्हिडिओ करण्याचा. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण IDFC फर्स्ट बँकबद्दल चर्चा करणार आहोत. लगभग जर आपण बघितलं तर ह्यांचा रिझल्ट माझ्यामध्ये 27 एप्रिलला आला होता, शनिवारी. त्यानंतर शेअर प्राईज ह्यांची जी आहे ती 10 ते 10.5% पडली आहे आत्तापर्यंत, 17 मेपर्यंत जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे. तर ह्याच्या मागची कारणं काय आहेत आणि लाँग टर्म ह्यांचं काय व्हिजन आहे आणि जो कॉल झाला, मीटिंग झाली रिझल्ट नंतर, तर त्यामध्ये काय चर्चा झाली याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर चला सुरू करूयात. तर यांची जी शेअर प्राईज आहे त्या शेअर प्राईजमध्ये प्रेशर असण्याची दोन मुख्य कारणं मला इथे वाटतात. तर ती पहिलं कारण तर एक आहे की ह्यांचे जे Q4चे जे रिझल्ट आले होते त्या रिझल्टमध्ये ह्यांची जी प्रोव्हिजन होती ती प्रोव्हिजन 10% वाढली क्वार्टर ऑन क्वार्टर. सो म्हणजे की Q3मध्ये समजा 100 रुपयाची प्रोव्हिजन असेल तर Q4मध्ये ती 110 झाली. तर 10% प्रोव्हिजन वाढली, त्यांच्यामुळे ह्यांच्या प्रॉफिट जो आहे त्याच्यावर इम्पॅक्ट झाला, निगेटिव्ह इम्पॅक्ट. आणि हे मार्केटला आवडलं नव्हतं. त्याच्यामुळे झालं काय की मार्केटनी ह्यांना थोडं निगेटिव्हली रिॲक्ट केलं ह्यांच्या शेअर प्राईजमध्ये. आता ही प्रोव्हिजन का वाढली तर ह्याचं कारण काय आहे? तर मागच्या वर्षांमध्ये कोविड जसं आपण सगळ्यांनी पाहिला होता, कोविडमध्ये ह्या सगळ्याच बँकांनी जास्त प्रोव्हिजनिंग करून ठेवली होती. आता प्रोव्हिजन केली कशासाठी जाते तर RBIच्या प्रमाणे RBIचं म्हणणं हेच आहे की तुम्हाला जर काही पैसे, तुम्ही जे लोन दिलंय त्याच्या अगेन्स्ट जर तुम्हाला काही पैसे मिळत नसतील तर त्याला तुम्ही प्रोव्हाइड करून ठेवा, एक खर्च बुक करून ठेवा तुमच्या इन्कम स्टेटमेंटमध्ये. तर आज सगळ्याच बँका असं प्रोव्हिजन करून ठेवतात. तर ह्यांनी जास्त प्रोव्हिजन केली होती कोरोनाच्या काळामध्ये. आता त्याच्यानंतर झालं काय की जी प्रोव्हिजन केली होती तेव्हा तर रिकव्हरीज काही झाल्या नव्हत्या ह्यांच्या लोनच्या. तर नंतर आत्ता मागच्या वर्षीमध्ये जास्त ह्यांच्या रिकव्हरीज झाल्या होत्या. त्यामुळे समजा 100 रुपयाची प्रोव्हिजन असेल, त्याच्या अगेन्स्ट 50 रुपये जर मिळाले असतील तर खर्च फक्त 50 रुपयेच दिसत होता. आणि त्याच्यामुळे जो बेस आहे आत्ताच्या क्वार्टरचा, जो बेस आहे मागच्या वर्षीचा, तो कमी आहे. आणि त्याच्यामुळे दिसतंय असं की ह्यांची प्रोव्हिजन वाढताना दिसते. आता नंबर जर तुम्हाला मी सांगितला तर यांचा जो म्हणजे मार्च 23मध्ये जो नंबर आहे प्रोव्हिजनचा तो आहे 882 करोड रुपये आणि आत्ताचा जो नंबर आहे 722 करोड रुपये. आता 882मध्ये काही रिकव्हरीज होत्या ज्याच्यामुळे हा जो नंबर आहे तो कमी दिसतोय. आणि नंतर आता जसं जसं हा रिकव्हरीजचा जो नंबर आहे तो कमी होतो, त्याच्यामुळे ह्यांची जी कॉस्ट आहे, ह्यांची जी प्रोव्हिजन आहे ती वाढतीये. हे तर झालं पहिलं कारण. आणि मॅनेजमेंटनी हे पण सांगितलं त्यांच्या कॉन्फरन्स कॉलमध्ये की जो आता म्हणजे ही जी प्रोव्हिजन वाढते ही आता नॉर्मलाइज होईल. जो FY25 आहे ह्या पिरियडमध्ये ही प्रोव्हिजन नॉर्मलाइज होईल इन द रेंज की टक्केवारीमध्ये त्यांनी सांगितलं. ह्यांचा जो टोटल लोन पोर्टफोलिओ आहे त्याच्या पर्सेंटेजमध्ये त्यांचं म्हणणं आहे की 1.65%च्या रेंजमध्ये ही प्रोव्हिजन नॉर्मलाइज होईल. हे झालं पहिलं कारण की त्यांची प्रोव्हिजन वाढली, त्याच्यामुळे प्रॉफिटॅबिलिटीवर इम्पॅक्ट झाला. आता दुसरं मुख्य कारण म्हणजे हेच की जसं आपण HDFC आणि HDFC बँकच्या केसमध्ये पाहिलं होतं की मर्जर जेव्हा चालू होता त्यांचा, तर शेअर प्राईजमध्ये एक ओव्हरहँग राहतो. तर सिमिलरली IDFC जी पॅरेंट कंपनी आहे, IDFC फर्स्ट बँकची जी पॅरेंट कंपनी आहे IDFC लिमिटेड, तर त्यांचा आणि IDFCचा मर्जर सध्या प्रोसेसमध्ये आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा एक ओव्हरहँग यांच्या शेअर प्राईजमध्ये दिसतो आहे. आता ही झाली दोन मुख्य कारणं ज्याच्यामुळे IDFCच्या शेअर प्राईजमध्ये एक थोडं प्रेशर दिसत आहे. पण लाँग टर्ममध्ये ह्यांचा काय गायडन्स आहे आता ह्याच्याबद्दल आपण बोलूयात. तर तुम्ही इथे एक स्लाईड बघू शकता. तर गायडन्स 2.0 असा त्यांनी एक म्हणजे गायडन्स दिला आहे. FY24 पासून ते FY29 पर्यंतचा हा गायडन्स त्यांचा आहे. तर यांच्या मते आत्ता जर मी तुम्हाला ह्यांची लोन बुकची साईज सांगितलं तर लगभग ह्यांची लोन बुकची साईज आहे 2 लाख करोड रुपये. आणि ह्यांचं म्हणणं आहे की जे लोन्स अँड ॲडव्हान्सेस जे आहेत ते होऊ शकतात 5 लाख करोड रुपये 31 मार्च 2029 पर्यंत. म्हणजे हे मोठामोठी एक ग्रोथ येते 20%, म्हणजे 20% दर वर्षाची. एक जर कॅल्क्युलेशन तसं केलं तर CAGR ह्याला आपण म्हणतो, तर 20% CAGR चा ह्यांचा गायडन्स इथे ह्यांनी दिला आहे. आता ह्याच्या मागचं कारण काय आहे तर कॉलमध्ये डिस्कशन हेच झालं की आत्ता जे इंडियाचं क्रेडिट मार्केट आहे ते त्याचं टोटल व्हॅल्युएशन आहे $2 ट्रिलियन.
आणि येत्या 10 वर्षाच्या काळांमध्ये हे $6 ट्रिलियन पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे मोठामोठी एक 12% ग्रोथ इथे अज्युम केली जात आहे. आणि त्याच रेटने भारत म्हणजे इंडियाची GDP सुद्धा ग्रोथ रेट होऊ शकतो असंही एक्सपेक्टेशन आहे. आता हे जे एक्स्ट्रा $4 ट्रिलियन आहेत हे कुठल्या कुठल्या सेगमेंटमध्ये ॲड होऊ शकतात, जसं की मायक्रो जे छोटे छोटे उद्योग आहेत, जसं की MSME लोन्स, त्याच्यानंतर रुरल लोन्स जे छोट्या छोट्या गावांमध्ये इन्कम जनरेशनसाठी दिले जातात, मायक्रो फायनान्सिंग लोन्स. तर अशा ठिकाणाहून ही ग्रोथ येऊ शकते असं मॅनेजमेंटचं म्हणणं होतं. आणि तुम्ही परत इथे एक पाय चार्ट पण बघू शकता की IDFCचा हा टोटल लोन बुकचा पाय चार्ट आहे की कुठल्या कुठल्या सेगमेंटमध्ये ह्यांचे किती पर्सेंटेजमध्ये मिक्स आहे. तर लगभग होम लोन्समध्ये 11% मिक्स आहे आणि बाकीचे पण मिक्स. सो एक ओव्हरऑल डायव्हर्सिफाईड ह्यांची लोन बुक इथे दिसते. आणि जे सेगमेंट त्यांनी सांगितले की जसं छोटे छोटे लोन्स, MSME लोन्स, रुरल लोन्स, त्या सेगमेंटमध्ये ते ऑलरेडी प्रेझेंट आहेत आणि इथून ते स्केल करणार आहेत त्याच लोन बुकला. तर हे तर आपण यांच्या लोन बुकचा गायडन्स पाहिला, पण यांचा जो प्रॉफिट जो ग्रो होऊ शकतो तो एक जास्त रेटनी ग्रो होऊ शकतो. आता ह्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. तर सगळ्यात पहिलं कारण जे आहे की यांचा प्रॉफिट जास्त रेटने ग्रो व्हायचं, तर हे आहे की ह्यांची जी कॉस्ट ऑफ बॉरोईंग आहे ती कमी होऊ शकते. आता कॉस्ट ऑफ बॉरोईंगचा अर्थ की ह्यांनी जे लोन उचलले आहेत परत लोन देण्यासाठी, तर ते आत्ता उचलले आहेत ॲट अ कॉस्ट ऑफ बॉरोईंग ॲट 6.5 ते 7% व्याजदराने. आणि ह्यांच्या बुक्समध्ये एक जुने जे लिगसी बॉरोईंग्स आहेत, जसं की इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स वगैरे जे आहेत, जे यांनी खूप पूर्वी उचलले होते, ते उचलले होते ॲट 9% व्याजदराने. तर जेव्हा हे जे लिगसी ह्यांचे जे बॉरोईंग्स आहेत जेव्हा हे रिपे करून टाकतील तेव्हा ह्यांची कॉस्ट ऑफ बॉरोईंग जी आहे ती कमी होईल. आणि हे तुम्ही इथे एक स्लाईड पण बघू शकता की FY26 पासून यांची जी लिगसी बॉरोईंग्स आहे ती लगभग म्हणजे नीलच होऊन जाईल की 300 करोड पर्यंत असेल. आणि ह्याच्यामुळे होईल काय की यांचे जे निम्स आहेत, जसं की नेट इंटरेस्ट मार्जिन आहे, यांचे जे रिटर्न ऑन ॲसेटचे रेशिओज आहेत ते इम्प्रूव्ह होतील. दुसरं मुख्य कारण म्हणजे हे आहे की यांचे जे कॉस्ट टू इन्कम रेशिओ आहे तो थोडा अजून खाली येऊ शकतो असे एक्सपेक्टेशन्स आहेत. आता ह्यामध्ये इथे तुम्ही एक स्लाईड बघू शकता की FY20 मध्ये यांचा 76.9% कॉस्ट टू इन्कम रेशो होता. आता कॉस्ट टू इन्कम रेशो म्हणजे काय की जी ह्यांची एम्प्लॉई कॉस्ट आहे आणि बाकीचे खर्च आहेत ते डिवायडेड बाय ह्यांचे जे नेट इंटरेस्ट इन्कम जे आहे ह्याचा हा रेशो असतो. सो नेट इंटरेस्ट इन्कमच्या 75% ह्यांचे एम्प्लॉई कॉस्ट आणि अदर एक्सपेन्सेस असतात. तर 76.9% हा रेशो होता इन FY20 आणि आत्ता तो आहे 72.9. आणि हा अजून खाली याचे एक्सपेक्टेशन्स आहेत जसं जसं हे ह्यांची बॅलन्स शीट साईज ग्रो करतील येत्या काही काळांमध्ये. आणि ह्याच्यामध्ये अजून एक एक्सपेक्टेशन हे आहे की FY25 मध्ये ह्यांचा जो क्रेडिट कार्डचा बिझनेस आहे तो प्रॉफिटेबल होऊ शकतो. अनदर ही तुम्ही एक इथे स्लाईड बघू शकता. क्रेडिट कार्डच्या बिझनेसचा कॉस्ट टू इन्कम रेशो 240% होता FY22 मध्ये आणि तो FY24 मध्ये 116% आला आहे. आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल जो कॉस्ट टू इन्कम रेशो पण इम्प्रूव्ह झाला होता. आणि हा जो 116% तो 100%पेक्षा खाली येऊ शकतो असं मॅनेजमेंटनी कॉनकॉलमध्ये गायडन्स दिला आहे. तर ओव्हरऑल जर आपण इथे पाहिलं तर ह्यांची जी ओव्हरऑल गायडन्स आहे तो 20%नी ग्रो करायचा आहे. आणि ह्यांचा जो प्रॉफिट आहे तो अजूनही जास्त रेटनी ग्रो होऊ शकतो. कारण ह्याचे 2 कारणं आपण इथे पाहिली की एकतर यांची जी लिगसी बॉरोईंग्स आहे ती ते जेव्हा रिपे करतील तेव्हा ह्यांची कॉस्ट ऑफ फंडिंग आहे ती कमी होईल आणि त्याच्यामुळे ह्यांचे निम्स आहे नेट इंटरेस्ट मार्जिन ते वाढण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्या व्यतिरिक्त ह्यांची जी कॉस्ट टू इन्कम रेशो आहे, यांचा जो कॉस्ट टू इन्कम रेशो आहे तो अजून कमी होऊ शकतो. जसं की क्रेडिट कार्ड आपण एक एक्झाम्पल पाहिलं तर हा जेव्हा 100च्या खाली येईल तेव्हा ह्यांचा जो प्रॉफिट आहे तो अजून जास्त रेटनी वाढू शकतो. आता हे तर आपण चर्चा केली की ह्यांची जी लोन बुक आहे ती किती रेटनी ग्रो होऊ शकते आणि त्याचे ड्रायव्हर्स काय, कुठल्या सेगमेंटमधनं ही ग्रोथ येऊ शकते आणि प्रॉफिटॅबिलिटी कशी ह्यांची इम्प्रूव्ह होऊ शकते आणि त्याच्याबद्दल आपण 2 की ड्रायव्हरसुद्धा इथे चर्चा केली. तर आता हे तर झाली ॲसेट साईड आणि इन्कम स्टेटमेंट साईड. पण कुठल्याही बँकेला ग्रो होण्यासाठी डिपॉझिट्स पण खूप महत्त्वाचे असतात. कारण डिपॉझिट्स कुठल्याही बँकेसाठी एक रॉ मटेरियल असतं. कारण पैसे जर आलेच नाही तर आपण देणार कसे.
तर डिपॉझिटबद्दल कॉनकॉलमध्ये परत काही चर्चा झाली तर ती आपण आता इथे करूयात. सो डिपॉझिट जर आपण 2018मध्ये बघितलं तर 10,000 करोडचे ह्यांच्याकडे डिपॉझिट्स होते, जे की रिटेल डिपॉझिट्स आणि काही टर्म डिपॉझिट्स टोटल मिळून 10,000 करोडचे डिपॉझिट्स होते. आता ते 1.5 लाख करोडचे डिपॉझिट झालेत. आता हे आले कसे, तर नवीन नवीन कस्टमर ॲक्विजिशन्स थ्रू हे डिपॉझिट आलेत. आणि येत्या काळामध्ये एकतर आता हा जो एक्झिस्टिंग जो कस्टमर बेस आहे तो तर इंटॅक्ट आहे यांचा, त्यांच्याकडनं डिपॉझिट्स येत राहतील, शिवाय नवीन नवीन अजून जे कस्टमर्स येत राहतील त्यांच्याकडनं सुद्धा डिपॉझिट्स येत राहतील. सो आता इथे डबल इंजिन त्यांचं डिपॉझिट ग्रोथमध्ये त्यांना मदत करेल डिपॉझिट ग्रो करण्यासाठी. तर हे तर होतं एक लॉंग टर्मचं डिस्कशन की लॉंग टर्ममध्ये IDFC फर्स्ट बँकमध्ये काय होऊ शकतं. पण FY25मध्ये FY25मध्ये सुद्धा त्यांनी एक चर्चा केली होती कॉनकॉलमध्ये की FY25मध्ये कसा सिनारिओ होऊ शकतो क्वार्टरली. तर त्यांचं म्हणणं हेच होतं की जो Q4 आहे, Q1 Q2 एक फ्लॅटिश क्वार्टर होऊ शकतो, पण Q4मध्ये त्यांची जी प्रोव्हिजन आहे ती नॉर्मलाइज होऊ शकते. आणि ह्याच्या व्यतिरिक्त यांचा जो कॉस्ट टू इन्कम रेशिओ आहे, जसं की आपण डिस्कस केलं की यांचा जो कॉस्ट टू इन्कम रेशिओ क्रेडिट कार्ड बिझनेसमध्ये आत्ता 116% आहे, तो Q4 FY25मध्ये असं एक्सपेक्टेशन आहे की बिलो 100% जाऊ शकतो. त्याच्यामुळे ह्यांची जी क्रेडिट कार्ड बिझनेस जो आहे तो ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये एंटर होऊ शकतो असं एक्सपेक्टेशन आहे. आणि ओव्हरऑल प्रॉफिटॅबिलिटी सुद्धा Q4मध्ये चांगली दिसू शकते. सो हे होतं एक IDFC फर्स्ट बँकवर छोटंसं ॲनालिसिस. कमेंटमध्ये मला जरूर सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच.